राज्य सरकारने ओबीसी समाजाला विश्वासात न घेता 2 सप्टेंबर रोजी GR काढला। यात मराठा समाजाचे ओबीसीकरण करून सरसकट प्रमाणपत्र देण्यात येत आहेत। लोकसंख्येच्या आधारावर आधीच आरक्षण कमी प्रमाणात मिळत आहे, त्यात मराठा समाजाच्या समावेशामुळे मूळ ओबीसींवर अन्याय होणार आहे। राज्य सरकारने मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करावा। मराठा समाजाला खोटे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं षडयंत्र त्वरित थांबवून बोगस दाखल्यांची चौकशी करावी। ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण व समाजाच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा। याकरिता येत्या 10 ऑक्टोबर रोजी सकल ओबीसी कुणबी समाजातर्फे यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ओबीसींनी आपल्या आरक्षण व हक्काकरिता मोठ्या संख्येने या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन राजेश काकडे यांनी केले। महाराष्ट्र शासनाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदेशीर संवैधानिक अधिकार नाही आणि जे त्यांनी खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न केला आहे ओबीसी समाजासोबत, ते चुकीच्या पद्धतीने आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोन्ही समाजाला लढवत ठेवून आरक्षणाच्या बाबतीत एक तुष्टीकरणाची भूमिका शासनाने त्या माध्यमातून दाखवलेली आहे, असंच त्याच्यामध्ये आमचं मत आहे। महाराष्ट्र सरकार ओबीसी समाजावर खेळ करत आहे असं वाटतं? बिलकुल नक्की करत आहे, कारण की जेव्हा नागपूर शहरामध्ये एक महामोर्चा आणि अनशनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, तेव्हा 17 सप्टेंबर 2023ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे त्या संविधान चौकात नागपूरला आलेले होते आणि त्यांनी त्या विचारपीठावरून त्यांनी आपलं मंथन विचारमत केलं होतं की मी ओबीसींचे कुणबीकरण होऊ देणार नाही आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणार नाही, अशा प्रकारची त्यांनी जेव्हा भूमिका तिथे दिली असताना आणि मनोज जरांगे हे जेव्हा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मागत आहे आणि त्याकरता मी मुंबईला येणार अशा प्रकारची भूमिका ते सांगत होते, तर ते मुंबईला येणार होते हे तर मुख्यमंत्र्याला आले त्या दिवशी त्यांनी सांगितलं नाही। त्यांना 28 ऑक्टोबरला म्हणजे ऑगस्टला ते जेव्हा तिथे मुंबईला पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, तर ते 4 महिन्या पहिले त्यांनी शासनाला ती माहिती दिली होती। तर शासनाने त्यांच्याशी आपलं शिष्टमंडळ भेटून त्यांच्याशी चर्चा करून आणायला पाहिजे होती, पण शासनाने चर्चा न केल्यामुळे आणि शासनाने तिच्यामध्ये एक भूमिका निर्माण केली की आम्ही मराठ्यांचं पाणी बंद केलं, त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेचे कारणं बंद केले, आम्ही भोजनाची व्यवस्था बंद केली, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं आणि शेवटी केलं काय की 2 सप्टेंबरला त्यांनी त्यांच्या पूर्ण कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंबंधाची भूमिका त्यांनी मराठ्याची मान्य केली आणि कुणबी जातीशिवाय तो आघात केलेला आहे आणि ओबीसी समाजासोबत आघात केला आहे। त्यामुळे शासन हा ओबीसी समाजाशी खेळतो आहे, हे 100% बरोबर आहे। हा ओबीसी समाजाचा 10 तारखेला महामोर्चा आहे आणि आमच्या सकल कुणबी समाजाच्या वतीने सर्व विदर्भातील महाराष्ट्रातील समाजाच्या वतीनं त्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे। त्या मोर्चाच्या माध्यमातून आमची पहिली मागणी, शासनाने जो 2 सप्टेंबरचा जी अधिसूचना म्हणजे GR काढलेला आहे, तो GR ओबीसीसाठी घातक आहे आणि त्या GRच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचं ओबीसीकरण करणे या बाबीला आमचा विरोध आहे। तो GR शासनाने रद्द करावा या मुख्य मागणीसाठी आमचा हा 10 ऑक्टोबरचा सकल ओबीसी नाही, ते काय होते ते त्यांच्या वंशावळीच्या दाखल्याच्या अनुषंगाने जर असेल किंवा एखादा मराठा वंशावळीच्या दाखल्यामध्ये जर त्याचा कुणबी उल्लेख होत असेल तर त्या मराठाला त्यांनी द्यावं वंशावळीच्या दाखल्याप्रमाणे, पण सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करणे या गोष्टीला आमचा विरोध आहे। महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला आम्ही हे आवाहन करू की 10 तारखेच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग घ्यावा। आज ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये सर्व ओबीसी बांधवांनी उतरावं, हे आम्ही आवाहन करणार।